नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोलकर. मित्रांनो, महिलांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेच्या उतरण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील, नवनवीन योजनेचे अपडेट आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज केला असेल, तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, परंतु अद्यापही तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल, भरपूर अशा महिला असतील ज्यांना आतापर्यंतचे हप्ते हे आले असतील, तर अशा दोन्हीही महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मित्रांनो, ज्या महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केला आहे, ज्या महिलांचा अर्ज हा पात्र झाला आहे, तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील, परंतु उद्यापासून या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंतचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात ही होणार आहे. आज रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी हे हप्ते येऊ शकले आहेत, परंतु त्या ठिकाणी हे हप्ते या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर का या योजनेमध्ये पात्र असाल, तुम्हाला देखील या योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी 100% मिळणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणे हे आवश्यक आहे. जर का आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसेही येणार नाहीत. आता पैसेही येत आहेत, परंतु पैसे कोणते येत आहेत, तर ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया आलेला नाही, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसेही जमा होण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आता जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता देखील त्या ठिकाणी तात्काळ या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशा प्रकारचा निर्देश त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि तो हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल अशा प्रकारची माहिती देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही व्हिडिओ देखील त्या ठिकाणी प्रूफ म्हणून पाहू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजे लँड सीडिंग ओके असणे आवश्यक आहे. जर का तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसेही 100% येणार आहेत. त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. आता याच्या पुढची माहिती पाहिली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे जे काही 1,500 रुपये मिळतात, तर अशा ज्या महिला आहेत, अशा ज्या लाडकी बहिणी आहेत, तर अशा लाडकी बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही, हा पात्रतेचे निकष त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा महिलांना देखील त्या ठिकाणी या योजनेमध्ये हप्ता हा मिळणार नाही. तर हे जे पात्रतेचे अटी आहेत त्या ठिकाणी त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेलं आहे. काय, तर ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत, तर अशा सर्व पात्र महिलांना, ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाही, तर अशा महिलांना देखील त्या ठिकाणी हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे. आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होईल. त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचू. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.